नमस्कार, मी प्रीती. स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पौष महिन्यात रविवारी सूर्यनारायणाचे व्रत का आणि कसे करायचे, पूजा मांडणी सोप्या पद्धतीने कशी करायची आणि या व्रताचे नियम काय आहेत, ही सर्व माहिती पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील. चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. तर आता मार्गशीर्ष महिना समाप्त झाला असून पौष महिन्याला सुरुवात झाली आहे. पौष महिन्यात कोणत्याही प्रकारचे शुभ कार्य शक्यतो केले जात नाहीत, कारण या महिन्यात सूर्यदेव धनु राशीत राहतो आणि त्याचा पृथ्वीवरील प्रभाव खूपच कमी होतो. पण हा महिना दान आणि उपासनेच्या दृष्टीने खूप चांगला मानला जातो. पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा केली जाते. ऐश्वर्य, धर्म, कीर्ती, ज्ञान आणि वैराग्य यांनी परिपूर्ण असलेल्या सूर्यदेवाचे भगरूप हे परब्रह्मस्वरूप मानले जाते. जर तुम्ही नियमितपणे वेळ काढून सूर्यदेवाची पूजा करू शकत नसताल तर पौष महिन्यातील रविवारी नक्की करा. पौष महिन्यात सूर्यदेवाची पूजा करण्याचा नियम आहे. या दिवशी दिवसभर उपवास करतात आणि जेवणात शक्यतो मीठ खाल्ले जात नाही. तर तुम्ही फळे खाऊ शकता, दूध पिऊ शकतात. तर पौष महिन्यातील पहिला रविवार येत आहे 14 जानेवारी 2024. दुसरा रविवार येत आहे 21 जानेवारी 2024 आणि तिसरा रविवार येत आहे 28 जानेवारी 2024 आणि चौथा रविवार येत आहे 4 फेब्रुवारी 2024. तर असे एकूण 4 रविवार या पौष महिन्यात येत आहेत. पौष महिन्यातील सूर्यदेवाचे व्रत केल्याने सूर्याची कृपादृष्टी आपल्यावर राहते. तर हे व्रत कसे करायचे ते आता आपण पाहूयात. तर रविवारी सकाळी सूर्योदयापूर्वी उठावे व स्नान करावे आणि त्यानंतर लगेचच आपल्याला ही पूजा करायची आहे. ही पूजा शक्यतो सकाळी लवकर करावी, म्हणजे कोवळ्या उन्हातच करावी. तर सकाळी 9च्या आत तुम्ही ही पूजा करू शकता. सर्वप्रथम आपल्या घरातली रोजची देवपूजा करून घ्यावी. त्यानंतर तुळशीची देखील पूजा करावी. सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यासाठी एका तांब्याच्या तांब्यात पाणी घ्यावे व सूर्याला अर्घ्य द्यावे. जर तुमच्याकडे सूर्यदेवाची मूर्ती किंवा फोटो असेल तर ते देखील तुम्ही या पूजेत मांडू शकतात आणि काही नसेल तर तुम्ही सूर्यदेवाची साधी सोपी रांगोळी काढली तरी चालते. इथे मी तुम्हाला रांगोळी काढून दाखवत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला सूर्यदेवाची रांगोळी काढून घ्यायची आहे. त्यानंतर मी एका तांब्याच्या तांब्यात पाणी घेतले आहे. तर पूजेसाठी इथे मी दिवा, अगरबत्ती, तीळ, तांदूळ, हळद, कुंकू, अक्षता, फुले, पाणी, नैवेद्यासाठी फळे तसेच गाजर घेतले आहे. तर कुठलीही पूजा करताना सर्वप्रथम आपल्याला दिवा लावून घ्यायचा असतो. तर इथे मी आधी दिवा प्रज्वलित करून घेते. ती तसेच सूर्याला अर्घ्य देऊन घ्यायचे आहे. तर इथे मी थोडे तांदूळ टाकून त्यावर गणेशाची स्थापना करून घेते. या गणपतीची आपल्याला हळद, कुंकू, अक्षता वाहून पूजा करून घ्यायची आहे. तसेच फूल देखील वाहून घ्यायचे आहे. तर सूर्यदेवासोबतच आपल्याला आदित्य आणि राणूबाईची देखील प्रतिमा काढून घ्यायची आहे आणि त्याची देखील हळद, कुंकू, अक्षता आणि फुले वाहून पूजा करायची आहे. याच प्रकारे आपल्याला आपण जी सूर्यदेवाची प्रतिमा काढली होती त्याची देखील पूजा करायची आहे. हळद, कुंकू, फुले, अक्षता वाहून मी तर सूर्यदेवाची पूजा करून घेते. तसेच तीळ देखील आपल्याला सूर्यदेवाला आणि आदित्य राणूबाईला वाहायचे आहेत. तर इथे मी आता नैवेद्य अर्पण करते. तर त्यासाठी मी गाजर, पेरू, बोरं, केळी आणि सफरचंद ठेवते. तर आपल्याला सूर्यदेवाला धूप दीप दाखवून घ्यायचा आहे. तर अशी ही खूप साध्या सोप्या पद्धतीने केलेली पूजा आहे. तर या व्रताचे नियम सांगायचे झाले तर ही पूजा आपल्याला सकाळी 9च्या आत करायची असते. शक्य असेल तितक्या लवकर ही पूजा करावी. दिवसभर उपवास करावा. तुम्ही फळे खाऊ शकतात किंवा दूध घेऊ शकतात, पण शक्य असल्यास मीठ खाऊ नका. जर काहीच शक्य नसेल तर
उपवासाचे पदार्थ खाल्ले तरी चालते. आणि हा उपवास सूर्यास्ताच्या आधी सोडायचा असतो, त्यानंतर मात्र काहीही खायचे नसते. तसेच ही पूजा मांडणी देखील आपल्याला सूर्यास्ताच्या आधी काढून घ्यायची असते. म्हणजेच या पूजेची उत्तर पूजा ही त्याच दिवशी सूर्यास्ताच्या आधी करायची असते. तर पूजा विधी करून झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवाची आरती देखील करायची असते, सूर्यदेवाची कथा वाचायची असते. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.